नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये 44,228 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि तुम्ही जर 10वी पास असाल तर या भरतीसाठी अप्लाय करू शकता. तर या भरतीमध्ये कोणतीही एक्झाम घेतली जात नाही, तर 10वीच्या मार्कावर भरती जी आहे तर ती केली जात असते. तर या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण इंडिया पोस्ट GDS online.gov.in तर या वेबसाईटवर यायचं आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वप्रथम आपण या ज्या जाहिराती निघालेल्या आहेत भरतीच्या, तर ते ॲड कुठं आहे तर ते पाहण्यासाठी या ठिकाणी कॅन्डिडेट्स कॉर्नर हा ऑप्शन दिसत आहे. तर त्यामध्ये नोटिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॉडेल नोटिफिकेशन ओपन होईल. तर यामध्ये आपण पाहू शकता भरती जी निघालेली आहे तर त्याबद्दलची नोटिफिकेशन आपण अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की इंडिया पोस्ट GDSसाठी भरती जी आहे तर ती निघालेली आहे. आणि मित्रांनो, यासाठी रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे तर ते 15/7/2024 ते 5/8/2024 पर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर एडिट किंवा करेक्शन विंडो जी आहे तर ती 6/8/2024 ते 8/8/2024 पर्यंत चालू राहणार आहे. आणि मित्रांनो, या भरतीमध्ये BPM पदासाठी आणि ABPM पदासाठी ही भरती जी आहे तर ती निघालेली आहे. त्याबद्दलची सुद्धा माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर एज लिमिट जे आहे तर ते मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 40 वर्ष आणि यामध्ये सुद्धा काही बदल आहेत. तर ते आपण या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन ही दाखवलेली आहे कशी डाउनलोड करायची. तर ही सर्व नोटिफिकेशन एकदा तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, कुठे किती जागा आहे तर ते पाहण्यासाठी आपण नोटिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड यावर क्लिक करायचं आहे. तर यावर या ठिकाणी ही डाउनलोड करून घेतल्यानंतर कुठे किती जागा रिक्त आहेत तर ते सुद्धा त्याचं ही PDF जे आहे तर ते आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण पाहू शकता टोटल 44,228 जागा टोटल आहेत पूर्ण भारतामधून. तर मित्रांनो, आता यानंतर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ती टोटल 3 स्टेप आहेत. तर त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन, त्यानंतर ऑनलाईन अप्लाय आणि तिसरी फी पेमेंट. या 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये पहिली स्टेज म्हणजे रजिस्ट्रेशन. तर ही आपण पाहू शकता रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन ही पहिली स्टेप आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता, तर यामध्ये आपली जी माहिती आहे तर ती टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर असेल, मेल, त्यानंतर ॲप्लिकंट नेम, त्यानंतर फादर्स नेम किंवा मदर्स नेम ॲज पर स्कूल पासिंग सर्टिफिकेट म्हणजे SSCच्या सर्टिफिकेटवरील नाव जे आहे तर ते टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, त्यानंतर कम्युनिटी सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास्ड म्हणजेच 10वी कुठे पास झाला. तर ही सर्व माहिती जी आहे तर ती फर्स्ट स्टेप म्हणजेच रजिस्ट्रेशनमध्ये आहे. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे तर ती ॲप्लाय ऑनलाईन. तर यामध्ये ॲप्लाय या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असेल तर तो टाकून या ठिकाणी सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे येईल. तर तो आपण भरायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे तर ती फी पेमेंट. तर यामध्ये फी जी आहे तर ती आपण भरायची आहे. तर फी कोणत्या कास्टसाठी आहे, कोणत्या नाही. तर मित्रांनो, या पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर याबद्दल आपण फक्त स्टेजनुसार माहिती पाहिली आहे. जर आपल्याला संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर याबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करा. आपण नक्की त्यावर व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंडिया पोस्ट GDSमध्ये जी भरती निघालेली आहे तर ती किती जागांसाठी होती, त्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येत नाही. तर ती डाउनलोड कशी करायची ऑनलाईन तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर हे पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण नक्की यावर व्हिडिओ बनवूयात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.